जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींना मोठं वळण देणारी एक घडामोड घडली आणखीन एक. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमधल्या वादाच्या नंतर अखेर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींची बदली करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात पोहोचले आणि ही बदली झाली. त्यामुळे या टायमिंगची सुद्धा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे दोन्ही पक्ष आमने सामने आले होते. शिवसेनेचा रोष पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर होता आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी साताऱ्यातल्या मेळाव्यात बोलताना मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, पण कुणी वाकड्यात गेलं तर त्याला सोडत नाही असं वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या बदलीमुळे सगळ्यांच्याच लक्षात आला. जे काय झालं ते शंभूराजनी मगाशी सांगितलेला, मी तर जे काय केलं तेही आपण पाहिलेलं आहे. पण सातारा ही एक संस्कृती परंपरा जपणारी भूमी आहे. इथं वाकडं तिकडं करून चालत नाही. जे काय झालं ते राजकारण खालच्या पातळीवरचं झालं, खालच्या दर्जावरचं झालं. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या 2 सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तेव्हापासून शिवसेना आणि तुषार दोशी यांच्यात संघर्ष सुरू होता. धक्काबुक्की, गोंधळ आणि आरोप प्रत्यारोपांमुळे हा मुद्दा राज्यभर गाजला. मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप करत हा लोकशाहीवर आघात असल्याचं वक्तव्य करत कारवाईची मागणी केली. विधिमंडळातही या घटनेचे पडसाद उमटले. उपसभापती नीलम गोरेंनी सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात तीव्र वाद झाला. भाजपकडून या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली, तर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. आता तुषार दोशींच्या बदलीमुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. कदाचित तो इशारा तिच्या पोलीस अधीक्षकांनाही असू शकतो. आता तुम्हीच त्याचे अर्थ काढता आणि मग भाजपला इशारा होता, ते आमच्या सोबत आहे, ते आम्हाला इशारा द्यायचा असेल तर असं कशा जाहीर सभेत देईल, कानात देतील. मला वाटतं की तो इशारा कदाचित त्या पोलीस अधिकाऱ्यांना असेल. साताऱ्यातला राणा देश महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. पोलिसांचा कशा पद्धतीनं वापर झालाय निवडणूक जिंकण्यासाठी, ती पण जिल्हा परिषदेची. हे एका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणेचा अशा पद्धतीने वापर झाला असेल तर विधानसभा आणि लोकसभा जिंकण्यासाठी या लोकांनी काय केलं? सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे 65 पैकी 35 जागांचं स्पष्ट बहुमत होतं. मात्र भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही सदस्यांना त्यांच्या गोटात घेत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे महायुतीतल्या दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर असताना तुषार दोशींच्या बदलीनं दोन्ही पक्षातल्या वादाचा मुद्दा निकाली निघाला असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.